Hi, this lecture deals with the configuration of the glucose using the configuration of D-arabinose. And here, when configuration of the glucose is established, we have to use a Killian's reaction. म्हणजे ज्यावेळी आपण ग्लुकोजचं कॉन्फिगरेशन बघतो त्यावेळी आपल्याला किल्यानीज रिॲक्शन्स माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला डी-अराबिनोजचं स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. तर सुरुवात आपण ग्लुकोजच्या स्ट्रक्चर पासून करू. दिस इज द स्ट्रक्चर दॅट इज ओपन स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 6 कार्बन आहेत आणि CHO ग्रुप आणि CH2OH ग्रुप जर सोडला तर इतर जे कार्बन आहेत त्या प्रत्येक कार्बनला 4 वेगवेगळे ॲटम अटॅच आहेत. म्हणून हे चारही कार्बन जे आहेत दे आर नथिंग बट कायरल सेंटर्स. म्हणून या ठिकाणी हा स्टार दिलेला आहे. आता जर कायरल सेंटर 4 असतील तर आपल्याला टोटल आयसोमर किती मिळाले पाहिजे 2n दॅट इज इक्वल टू 2/4. यांची व्हॅल्यू किती आहे 4. तर आपल्याला 16 आयसोमर्स मिळाले पाहिजे. म्हणजे ग्लुकोजचे आयसोमर जे आहेत ते टोटल 16 आहेत. त्यापैकी 8 आयसोमर कसे असणार आहेत तर लिव्हो रोटेटरी आणि 8 आयसोमर कसे असणार आहेत तर डेक्स्ट्रो रोटेटरी. आता हा जो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे जो आपण ग्लुकोज बघितलेला आहे तो कसा आहे तर डेक्स्ट्रो. म्हणजे या 8 पैकी एक जो असेल तो डी ग्लुकोज असेल. आता हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला डी अरॅबिनोजचं स्ट्रक्चर बघावं लागेल. डी अरॅबिनोजचं स्ट्रक्चर जे आहे सेम ॲज दॅट ऑफ द ग्लुकोज, फक्त एक कार्बन त्याच्यामध्ये कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. आणि जर कायरल सेंटर जर आपण चेक केले तर कायरल सेंटर याच्यामध्ये 3 आहेत. म्हणजे टोटल आयसोमर आपल्याला किती मिळणार आहेत तर 8. त्यापैकी 4 जे असतील ते लिव्हो आणि 4 जे असतील ते डेक्स्ट्रो. आता हा जो डी अरॅबिनोज आहे याची जर आपण किल्यानीज रिॲक्शन केली. आता किल्यानीज रिॲक्शन म्हणजे काय तर किल्यानीज रिॲक्शनचा अर्थ असा होतो की रिॲक्शन केल्यानंतर एक कार्बन इन्क्रीज होतो. एक कार्बन काय होतो तर इन्क्रीज होतो. थोडक्यात CHOH ग्रुप काय होणार आहे तर एक्स्ट्रा होणार आहे. आता जर डी अरॅबिनोज बघितला आणि डी अरॅबिनोज मधले जर कार्बन बघितले तर 5 कार्बन आहेत आणि याची जर तुम्ही किल्यानीज रिॲक्शन केली तर आपल्याला 6 कार्बन असणारं कंपाऊंड मिळेल. तर 6 कार्बन असणारं एक तर हे कंपाऊंड मिळेल किंवा हे कंपाऊंड. असं का कारण हा जो CHOH ग्रुप हा नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे. यामध्ये OH ग्रुप जो आहे एक तर राईट हँड साईडला असेल किंवा लेफ्ट हँड साईडला. Therefore, D-arabinose on Killian's reaction gives 2 compounds, that is 2 aldohexose, कारण याच्यामध्ये 6 कार्बन आहेत आणि यापैकी एक जे स्ट्रक्चर असेल ते डी ग्लुकोजचं असेल आणि दुसरं स्ट्रक्चर असेल मॅनोज. आता फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे ते डी ग्लुकोजचं आहे की सेकंड स्ट्रक्चर डी ग्लुकोजचं आहे हे आपल्याला याच्यावरून सांगता येणार नाही. म्हणून आपल्याला पुन्हा काय करावं लागेल तर डी ग्लुकोजचं जो फॉर्म्युला आहे तो पुन्हा घ्यावा लागेल आणि त्यानंतर त्याची किल्यानीज रिॲक्शन करावी लागेल. ज्यावेळी आपण डी ग्लुकोज घेतला आणि त्याची जर किल्यानीज रिॲक्शन केली तर काय होणार डी ग्लुकोजमध्ये 6 कार्बन आहेत आणि किल्यानीज रिॲक्शन केल्यानंतर जो प्रोडक्ट मिळेल त्याच्यामध्ये कार्बन किती होणार आहेत 7 कार्बन. एक CHOH ग्रुप जो असेल तो काय होणार आहे एक्स्ट्रा होणार. म्हणजे आपल्याला 2 अल्डो हेप्टोजेस मिळणार आहेत. हेप्टोज म्हणजे 7 कार्बन असणारं कंपाऊंड. आणि हे जे अल्डो हेप्टोज आहेत याचं जर पुढे ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला डाय बेसिक ऍसिड मिळतील. म्हणजे CHO ग्रुप असेल त्याचं कन्व्हर्जन COOH मध्ये होईल. CH2OH असेल त्याचं कन्व्हर्जन COOH मध्ये. आता हे जे 2 अल्डो हेप्टोजेस आहेत यांचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला डाय बेसिक ऍसिड मिळेल. त्यापैकी एक डाय बेसिक ऍसिड असेल ऑप्टिकली ऍक्टिव्ह आणि दुसरा असेल ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. म्हणजे आपण इथपर्यंत काय बघितलं डी अरॅबिनोजचं आपण जर किल्यानीज रिॲक्शन केली तर 2 स्ट्रक्चर्स मिळतात. त्यापैकी एक असणार आहे डी ग्लुकोज. डी ग्लुकोज जर किल्यानीज रिॲक्शन केली तर आपल्याला 2 अल्डो हेप्टोजेस मिळतात आणि त्यानंतर 2 ऍसिड मिळतात. त्यापैकी एक असेल ऑप्टिकली ऍक्टिव्ह दुसरा असेल ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे स्ट्रक्चर फर्स्ट असेल आणि हे स्ट्रक्चर सेकंड या दोन्हींची किल्यानी रिॲक्शन करायची आहे. स्ट्रक्चर फर्स्ट
त्याची जर आपण किल्याने रिॲक्शन केली आणि त्यानंतर जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला डायबेसिक ऍसिड मिळणार आहे. हे जे असेल स्ट्रक्चर फर्स्ट, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 6 कार्बन आहेत आणि किल्याने रिॲक्शन केल्यानंतर किती कार्बन मिळणार आहे, तर आपल्याला 7 कार्बन मिळेल. आणि जो कार्बन मिळणार आहे त्याला कोणते ग्रुप अटॅच असणार आहेत, एच आणि OH. OH जो आहे तो एकता राईट हँड साईडला असेल आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये लेफ्ट हँड साईडला असेल. हा जो CH-OH ग्रुप नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे, याच्यामध्ये OH राईट हँड साईडला आहे आणि यामध्ये हा जो आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे. आणि अशा प्रकारचं आपल्याला डायबेसिक ऍसिड मिळेल ज्यावेळी आपण किल्याने रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन करू. आता जर आपण हे स्ट्रक्चर केअरफुली ऑब्झर्व केलं आणि जर याच्यामध्ये मी इथून अशा प्रकारे प्लेन पास केलं तर काय होईल, हे जे प्लेन आहे हे या मॉलिक्यूलला काय करेल, 2 पार्टमध्ये डिवाइड करेल. दिस इज द अप्पर पार्ट, दिस इज द लोअर पार्ट फॉर आवर कन्व्हिनियन्स. आणि जर आपण दोन्ही पार्ट कम्पेअर केले तर दोन्ही पार्ट कशा आहेत, तर इक्वल आहेत. म्हणजेच या कंपाऊंडमध्ये काय प्रेझेंट आहे, तर प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. आणि प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट असेल तर हा कंपाऊंड कसा असेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. त्यानंतर सेकंड कंपाऊंड जो आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये जर बघितलं, इथून जर आपण प्लेन पास केलं, अप्पर आणि लोअर पार्ट जर कम्पेअर केला तर दोन्ही कशा आहेत, तर अनइक्वल आहेत. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. अशाच प्रकारे जर आपण स्ट्रक्चर सेकंडसाठी किल्याने रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अशा प्रकारचं डायबेसिक ऍसिड मिळेल ज्याच्यामध्ये 7 कार्बन असतील. OH ग्रुप जो असेल एकदा राईट हँड साईडला असेल, हा OH ग्रुप लेफ्ट हँड साईडला असेल. आणि जर आपण हे स्ट्रक्चर केअरफुली ऑब्झर्व केले तर दोन्ही स्ट्रक्चर कसे असणार आहेत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार आहेत. ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता जर आपण ग्लुकोज, जसं आपण वरती लिहिलेलं आहे, ग्लुकोज याचं किल्यानेच रिॲक्शन केली तर आपल्याला 2 अल्डोहेप्टोजेस मिळतात. त्यापैकी एक अल्डोहेप्टोजेस काय देतं, ऍक्टिव्ह डायबेसिक ऍसिड देतं आणि दुसरं काय देतं, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह डायबेसिक ऍसिड देतं. आता अल्डोहेप्टोजेस म्हणजे काय, तर 7 कार्बन. इथं हे जे 4 स्ट्रक्चर आहेत हे स्ट्रक्चर असेल सेकंड, थर्ड अँड फोर्थ. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 7 कार्बन आहेत, 2 COH ग्रुप आहेत. म्हणजे हे 7 कशा आहेत, तर डायबेसिक ऍसिड अँड अल्डोहेप्टोजेस टाईप, म्हणजे 7 कार्बन असणारं कंपाऊंड आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितला तर इथं एक इनऍक्टिव्ह आहे आणि दुसरं कसं आहे, तर ऍक्टिव्ह. इथं जे आहेत ते दोन्ही कसे आहेत, तर ऍक्टिव्ह. पण ग्लुकोज काय दाखवतं, तर एक ऍक्टिव्ह आणि दुसरं इनऍक्टिव्ह. मग हे जर प्रोडक्ट आपल्याला इथं मिळत असतील तर हे जे स्ट्रक्चर फर्स्ट आहे, जे आपण किल्यानेच रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर जे हे प्रोडक्ट दाखवतं ते स्ट्रक्चर काय असणार आहे, तर हे स्ट्रक्चर असेल ग्लुकोज. म्हणजे याच्यावरून आपल्याला ग्लुकोजचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय झालेलं आहे. या स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही इथून नंबरिंग केला, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा सिक्स्थ, याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5 या कार्बनला जे OH ग्रुप आहे त्याची पोझिशन आपल्याला इथं केअरफुली बघता येईल. सेकंड, फोर्थ अँड फिफ्थ कार्बनला जे OH ग्रुप आहे ते राईट हँड साईडला आहेत आणि थर्ड कार्बनला जो आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे. अशा प्रकारे आपण ग्लुकोजचं जे कॉन्फिगरेशन आहे हे एक्झॅक्टली सांगू शकतो. आता हे जर आपल्याला ग्लुकोजचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय झालं असेल तर आपल्याला याचं कन्फर्मेशन करावं लागेल आणि कन्फर्मेशनसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज माहीत असणं गरजेचं आहे. आता ग्लुकोज आणि ग्लुकोज याचं जर स्ट्रक्चर तुम्ही कम्पेअर केलं तर याच्यामध्ये एवढाच फरक आहे की CHO ग्रुप आणि जे CH2OH ग्रुप आहेत यांची पोझिशन वेगळी आहे. समजा ग्लुकोजमध्ये CHO ग्रुप जर टॉपला असेल तर ग्लुकोजमध्ये CHO ग्रुप हा बॉटमला आहे, वाईस वर्सा. अशा प्रकारे फक्त पोझिशन चेंज झालेली असेल. म्हणून आपण हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ग्लुकोजचं स्ट्रक्चर या ठिकाणी मांडलेलं आहे. इथं बघू शकता हा CH2OH आपण इथं बॉटमला लिहिलेला आहे आणि इथं CHO कसा आहे, तर बॉटमला आहे. हे ग्लुकोज आणि हा ग्लुकोज हे दोन्ही एकमेकाचे आयसोमर आहेत. फक्त CHO आणि CH2OH ग्रुप
चेंज झालेली आहे, पोझिशन चेंज झालेली आहे. आता हे असं का? कारण ज्यावेळी ग्लुकोज आणि ग्लुकोज या दोन्हींचं ऑक्सिडेशन केलं जातं त्यावेळी एकच आपल्याला ऍसिड मिळतं, सॅकॅरिक ऍसिड. आता हे सॅकॅरिक ऍसिड जर फॉर्म होत असेल तर पॉसिबिलिटी काय आहे, तर दोन्हीमध्ये CHO आणि CH2OH ग्रुप प्रेझेंट असलेच पाहिजे. फक्त त्यांची पोझिशन जी असेल ती वेगवेगळी असू शकते. म्हणून हे दोन्ही स्ट्रक्चर जे आहेत ते आपल्याला सांगता येतील. आता मी काय करेन, तर हे जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे, हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर याच्यामधले ग्रुप एक्सचेंज करेन. हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर घेतलेलं आहे आणि याचे ग्रुप एक्सचेंज केले, म्हणजे हा जो CHO ग्रुप आहे तो मी इथं बॉटमला लिहिणार आणि हा जो CH2OH आहे तो टॉपला लिहिणार आणि आपल्याला हे स्ट्रक्चर थर्ड मिळालं. आता हे स्ट्रक्चर थर्ड मिळाल्यानंतर मी हे स्ट्रक्चर 180 डिग्री मधून रोटेट केलं. 180 डिग्री मधून रोटेट केलं आणि हे जे फोर्थ स्ट्रक्चर मिळालेलं आहे ते स्ट्रक्चर आणि फर्स्ट स्ट्रक्चर जर मी कम्पेअर केलं तर हे दोन्ही स्ट्रक्चर कसे आहेत, तर डिफरंट आहेत. डिफरंट आहेत म्हणजे याच्यामध्ये अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री ऍबसेंट आहे. अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री ऍबसेंट आहे. सेंटर ऑफ सिमेट्री ऍबसेंट आहे. प्लेन ऑफ सिमेट्री ऍबसेंट आहे. म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर कसे आहेत, तर डिफरंट आहे. त्यानंतर मी जर ग्लुकोजचं स्ट्रक्चर अशा प्रकारे घेतलं, ज्याच्यामध्ये OH ग्रुप या बाजूला आहेत, हे OH ग्रुप या बाजूला आहेत, राईट अँड लेफ्ट साईडला, आणि जर ग्रुप एक्सचेंज केले. आता हे फर्स्ट आणि सेकंड स्ट्रक्चर कुठून आलेलं आहे, तर आपण डी अरॅबिनोचं ज्यावेळी किलॅनिस रिॲक्शन केली त्यावेळी जे स्ट्रक्चर मिळालेलं आहे ते स्ट्रक्चर्स आहे. याचे ज्यावेळी आपण ग्रुप एक्सचेंज केले, म्हणजे हा CHO ग्रुप मी इथं बॉटमला नेणार आणि CH2OH टॉपला नेला, तर आपल्याला हे स्ट्रक्चर मिळेल. आणि त्यानंतर 180 मधून हे जर स्ट्रक्चर आपण रोटेट केलं तर आपल्याला अशा प्रकारचं 6 स्ट्रक्चर मिळेल. पण हे जे सेकंड स्ट्रक्चर आहे आणि हे 6 स्ट्रक्चर आहे ते जर आपण कम्पेअर केलं तर दोन्ही स्ट्रक्चर कसे आहेत, तर सेम आहेत. सो आय विल राईट हिअर सेकंड स्ट्रक्चर इज इक्वल टू 6 स्ट्रक्चर. आणि जर असं असेल तर या कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट आहे, अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री. अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे आणि अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री प्रेझेंट असेल तर हे कंपाऊंड कसं असणार आहे, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल. पण ग्लुकोज जो आहे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. म्हणजे जर आपण ऍक्टिव्हिटी चेक केली तर स्ट्रक्चर फर्स्ट कसं असणार आहे, ग्लुकोजचा असेल. स्ट्रक्चर सेकंड जे असेल ते दुसरा आयसोमर असेल, तो ग्लुकोज नसणार आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळालं, तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर कळालं आणि ग्लुकोजचं स्ट्रक्चर जे आहे ते अशा प्रकारे आहे. आणि ग्लुकोज काय दाखवतो, तर डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह रोटेशन दाखवतो. म्हणजे या ठिकाणी हा CHO ग्रुप असेल, त्यानंतर हा कार्बन ज्याला OH ग्रुप राईट हँड साईडला असेल, त्यानंतर इथं लेफ्ट हँड साईडला असेल तर राईट राईट, आणि हा CH2OH ग्रुप असेल. हेच स्ट्रक्चर अशा प्रकारे लिहिलं जातं. फक्त जर बॉन्ड दाखवले असतील तर त्याचा अर्थ असेल OH ग्रुपची पोझिशन. इथं O दाखवलेला आहे म्हणजे हा CHO आहे, कारण इथं CH या ठिकाणी असेल. हायड्रोजन जे आहे ते दाखवले जात नाही. अशा प्रकारे आपण डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर किंवा ओपन चेन स्ट्रक्चर एस्टॅब्लिश करू शकतो बाय युझिंग डी अरॅबिनोज.